सरकार ने घर तो दे दिया लेकिन पानी नहीं। 3 साल से 800 लोग बूंद बूंद पानी के लिए तरस रहे हैं और इतना ही नहीं, घरों में गंदा पानी तक घुस रहा है। मामला नागपुर के धानोली ग्राम पंचायत क्षेत्र स्थित प्रधानमंत्री आवास योजना की आधार नगरी 1 और आधार नगरी 2 का है। यहाँ रहने वाले करीब 800 नागरिक पिछले 3 साल से पीने की पानी की गंभीर समस्या से जूझ रहे हैं। पत्रकार परिषद में रहवासियों ने आरोप लगाया कि उन्हें आज तक स्थायी जलापूर्ति नहीं मिली। फिलहाल टैंकरों के भरोसे जिंदगी चल रही है। हमारे संवाददाता से बातचीत में स्थानीय लोगों ने बताया कि परेशानी सिर्फ पानी तक सीमित नहीं है। सड़क का स्तर इतना ऊंचा बना दिया गया है कि बारिश के दौरान नालियों और शौचालयों का गंदा पानी सीधे घर में घुस जाता है। कॉलोनी की सड़कें बदहाल है, जिसके कारण कई हादसे भी हो चुके हैं। इतना ही नहीं, आसपास दूर दूर तक कोई किराना दुकान तक नहीं है, जिससे रोजमर्रा की जरूरतों के लिए लोगों की लंबी दूरी तय करना पड़ता है। रहवासियों ने सरकार से जल्द स्थायी जलापूर्ति, सड़क निर्माण और मूलभूत सुविधाएं उपलब्ध कराने की मांग की है। साथ ही चेतावनी दी है कि अगर जल्द समाधान नहीं हुआ तो वे मी युगल किशोर पडोळे, आधार नगरी, कानोली धानोली गट ग्रामपंचायत, तहसील हिंगणा, जिल्हा नागपूर। साहेब, इथले खूप सारे नागरिक तुमच्यासोबत आता इथे जमलेले आहेत, काय कारण आहे आणि याच्या मागे काय रिझन आहे सगळ्यात मोठा, याच्याबद्दल सांगा। सर, आम्ही 3 वर्षापासून आधार नगरीचे रहिवासी आहोत आणि आमच्या इथं पाण्याची व्यवस्था अजूनपर्यंत परमानंट पाण्याची व्यवस्था प्रशासनानं आणि निलावर साहेबांनी केलेली नाही आहे। त्याच्यामुळे इथले नागरिक त्रस्त होऊन आज आम्हाला प्रेस कॉन्फरन्स घ्यायला मजबूर केलेला आहे। फक्त पाण्याची प्रॉब्लेम आहे की अजून पण काही आहे, याबद्दल माहिती द्या। सर, आमच्या इथं रोड, बिजली, पाणी आणि गटर लाईन सुद्धा बनलेली नाही। निकृष्ट दर्जाचे रोड, रस्ते बनलेले आहेत आणि आम्ही MSCBला फोन करतो स्ट्रीट लाईटसाठी, ते सुद्धा इथं आम्हाला कोऑपरेट करत नाही आहेत। अंधारामध्ये राहणं पडतंय। साप, बिच्छू यांचा आमच्या नागरिकांच्या मध्ये भय आहे, परंतु प्रशासन यांच्याकडे अजिबात लक्ष देत नाही। इथे कशा प्रकारची वसाहत आहे आणि किती लोक इथे आता राहत आहे, पुरुष आणि महिला यांचं ते अनुपात सांगा। सर, आता इथं आम्ही सध्या आम्हाला 400 लोकांचं इथं हे पोझिशन भेटलेलं आहे 1 मध्ये, आणि 2 मध्ये 400 लोकांचं भेटलं आहे। इथं 3,500 लोक राहणार आहेत, परंतु सध्या इथं 400 लोक राहत आहे। आम्ही ज्या वसाहतीमध्ये राहतो त्याच्यामध्ये आणि 1,000च्या वर इथं लोक, म्हणजे मुलं गेलं सगळे पकडून इथं राहत आहेत सध्या। तर आता 3 वर्षापासून इथे पाणी येत नाही, तर कशी तुम्ही पाणी पुरवठा कशा प्रकारे येतो आणि तुम्ही कसं जगत आहात? सर, पाणी पुरवठा होत नाही तर आम्ही नाल्याचं पाणी, विहिरीचं पाणी, आणि दीपक निलावर साहेबांना सांगितलं, त्यांनी ते एक विहीर खोदली आहे आपल्या इथं नदीमध्ये, तर त्या पाण्याने आम्ही आमचं कसं तरी गुजारा करत होतो। परंतु आता ते विहीर पण आटलेली आहे, त्याच्यामुळे इथं भीषण दुष्काळ झालेला आहे आणि पाणी हा आमचा मूलभूत अधिकार आहे। त्याच्यापासून प्रशासन पण लक्ष देत नाही आहे, ग्रामपंचायत पण लक्ष देत नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही इथले लोक सध्या त्रस्त आहोत। कोणत्या प्रकारचा आपण पत्रव्यवहार किंवा काही आवेदन कुठेतरी केलेलं आहे का प्रशासनाला? सर, आम्ही 3दा आपला समीर मेघे साहेबाला, चंद्रशेखर बावनकुळे साहेबाला, सर्वांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। कलेक्टर साहेबाला, तहसीलदाराला पण दिलेला आहे, BDO साहेबाला पण आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु कोणीच यांच्याकडे, सर्वांच्या यांच्याकडे दुर्लक्ष आहे, कोणीच लक्ष देऊन नाही राहिले आहेत। हे तुम्ही नदी नाले इथून काही पाणी आणता आणि त्याला उपयोग करतात, पिण्याचं कसं तुम्ही अरेंजमेंट करता आपली? सर, आम्हाला गरम पाणी करून प्यावं लागते, कारण इथं एवढ्या निकृष्ट दर्जाचे पाणी येतात की इथं गरम केल्याशिवाय आम्हाला पाणीच न पिता येत। आणि ज्या लोकांनी गरम पाणी नाही केलं त्यांच्या घरी तब्येती खराब होतात। आमच्या किती मुलांच्या, लहान मुलांच्या तब्येती इथं खराब झालेल्या आहेत त्या पाण्यामुळे। अशी पण माहिती होती की 100 रुपये प्रति महिना देऊन तुम्ही टँकरनी पाणी आणता, असं काहीतरी आहे? सर, जर पाणी जर आले नाही तर आम्ही 100 रुपये महिना आम्ही दीपक निलावर साहेबाला देतो आणि ते टँकरनी पाणी देतात आम्हाला। दीपक निलावर साहेब रोज येतात टँकर? रोज, आता तर बंद झाले आहेत, याच्या पहिले आता रोज येत होते, परंतु आता पाणी नसल्यामुळे जास्त टंचाई झाली, कारण टँकर हे प्रशासनानेही बंद केले आहेत आणि निलावर साहेबांनी बंद केलेले आहेत टँकर। तर हे सगळं जे तुमची जे प्रॉब्लेम्स आहे, जर ही सॉल्व्ह लवकरात लवकर नाही झाली तर आपलं समोरचं पाऊल काय राहणार? सर, हे जर झालं नाही तर आम्ही तर एकाही आमदाराला घुसू देणार नाही। याच्यामध्ये आम्ही रास्ता रोको आंदोलन करू, आम्ही घेराव करू, कलेक्टर ऑफिसला, तहसील ऑफिसला घेराव करू, पण आम्ही आमचं आंदोलन चालूच ठेवू। आपला परिचय द्या। मी मिलिंद भालशंकर, आधार नगरीमध्ये गेल्या 3 वर्षापासून राहत आहो। आधार नगरी कोणत्या गावात आहे? आधार नगरी 1 मध्ये। गाव कोणतं आहे? गाव आधार नगरी कानोली, इथे राहत आहो आणि गेल्या 3 वर्षापासून पिण्याच्या पाण्याची खूप गंभीर समस्या आहे। पिण्याच्याच पाण्याची नाही तर इतर रोडची सुद्धा, सेफ्टी टँकची सुद्धा, गटर लाईन सुद्धा इथे खूप हे आहे।
आता तुम्ही जिथे उभे